Next, electronic configuration of actinoid from lanthanide to lutetium. त्यामध्ये सिम्बॉल, ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये ग्राउंड स्टेटमध्ये दिलं आहे आणि त्यानंतर आउटर मोस्ट दिलं आहे ॲटॉमिक रेडिया, आयोनिक रेडिया आहे. यामध्ये जो इलेक्ट्रॉन फिलअप आहे कसा आहे F0 to F14 आहे. त्यानंतर application of actinoid, the half-lives of natural thorium and uranium isotopes so long that we get very negligible radiation from these element. म्हणजे या ठिकाणी थोरियम आणि युरेनियम हे कसे आहेत, व्हेरी निग्लिजिबल रेडिएशन आहेत. फॉर एक्झाम्पल थोरियम ऑक्साईड दॅट इज THO2 with 1% CeO2 was used as a major source of indoor lighting before incident lamp. म्हणजे कशामध्ये वापर केला जातो, इंडोर लाइटिंगमध्ये. बिकॉज these oxide convert heat energy from burning natural gas to an intense light. Even today there is a great demand for these light for outdoor camping. म्हणजे कशासाठी वापर केला जातो, आउटडोर कॅम्पिंग म्हणजे लाइटिंगमध्ये वापर केला जातो. नेक्स्ट, पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट. These the elements with atomic number greater than 92 are called ट्रान्सयुरेनियम एलिमेंट. म्हणजे ग्रेटर दॅन 92 त्याला काय म्हटलेलं आहे, ट्रान्सयुरेनियम एलिमेंट म्हटलं आहे. अँड दोज फ्रॉम 104 to 118 आर कॉल्ड ॲज पोस्ट ॲक्टिनाइड. म्हणजे 104 to 118 पर्यंत एलिमेंट्सला काय म्हटलेलं आहे, पोस्ट ॲक्टिनॉइड एलिमेंट्स. The post-actinoid element that are known so for transition metals. They included as a post-actinoid because similar to actinoid element. कोणासारखे आहेत, actinoid element सारखे. They can be synthesized in the nuclear reaction. So far 9 post-actinoid element has been synthesized. म्हणजे या ठिकाणी सिंथसाइज म्हणजे तयार करणे किंवा तयार झालेले इन न्यूक्लिअर रिॲक्शन्स. It is difficult to study their chemistry owing to their short half lives. म्हणजे डिफिकल्ट आहे कशासाठी, फॉर द स्टडी. एलिमेंट 112 has a half life of only 2.8 into 10 raised to -4 second with half life of millisecond. Only little is known about the chemistry of the element. म्हणजे हाफ लाईफ घेतला आहे त्याचा. रुदरफोर्डियम फॉर्म chloride that is RfCl4 similar to zirconium and hafnium in the +4 oxidation state. म्हणजे झिर्कोनियम आणि हाफनियम सारखं +4 ऑक्सिडेशन स्टेट आहे. डोबनियम रिझेंबल्स टू बोथ ग्रुप 5 ट्रान्झिशन मेटल्स निओबियम, ॲक्टिनाइड, प्रोटोनियम्स. त्यानंतर आहे सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन लॅन्थानाइड अँड ॲक्टिनाइड. फर्स्ट कॉलम घेतला आहे सिमिलॅरिटी आणि दुसरा घेतला आहे डिफरन्सेस. बोथ द सिरीज शोज +3 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे सिमिलॅरिटी म्हणजे दोघांची कशी आहे, +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. डिफरन्स काय आहे, आता मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +4 व्हाईल ॲक्टिनाइड हॅज +3 +4 +5 +6 +7. त्यानंतर सेकंड आहे इन बोथ द सिरीज द 4f ऑर्बिटल आर फिल ग्रॅज्युअली. म्हणजे इलेक्ट्रॉन हे कसे फिलअप आहेत, ग्रॅज्युअली आहेत. आणि या ठिकाणी कसे आहेत, डू नॉट फॉर्म कॉम्प्लेक्सेस इझिली. ॲक्टिनोड हॅव ग्रेटर टेंडन्सी टू फॉर्म कॉम्प्लेक्सेस विथ लिगॅन्ड सच ॲज थायोइथर. म्हणजे या ठिकाणी काय तयार होणार आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होणार आहे. कोणाशी होणार आहे, विथ लिगॅन्डशी होणार आहे. त्यानंतर थर्ड आहे आयोनिक रेडियस ऑफ द एलिमेंट इन बोथ सिरीज डिक्रीजेस विथ अँड इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. म्हणजे आयोनिक रेडियस हा काय झालेला आहे, कमी होत झाला. कसा कमी होत गेला, विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. ऑल लॅन्थानाइड आर नॉन रेडिओ एक्सेप्ट प्रोथियम बट ॲक्टिनाइड आर रेडिओ इन नेचर. हे कसे आहेत, रेडिओ आहेत. त्यानंतर
The electronegativity of all these elements in both the series is now and are said to be highly reactive. म्हणजे कशा आहेत, हायली रिॲक्टिव्ह आहेत. आणि ह्या एलिमेंट मेटल आहेत त्यामुळे त्या कशा राहणार आहेत, इलेक्ट्रोनिगेटिव्ह राहणार आहे. लॅन्थेनाइड डू नॉट फॉर्म ऑक्सोकॅटायन बट ॲक्टिनाइड फॉर्म ऑक्सोकॅटायन सच ॲज UO प्लस PuO प्लस NPO2 plus. Fourth, the nitrate, perchlorate, sulfate of all these elements are soluble while the hydroxide, fluoride, carbonate are insoluble. म्हणजे कसे आहेत, सॉल्युबल आहेत पण हायड्रॉक्साईड फ्लोराईड कार्बोनेट हे इनसॉल्युबल आहेत. त्यानंतर मोस्ट ऑफ द लॅन्थेनाइड आर कलरलेस इन नेचर वेर एज ॲक्टिनाइड आर कलर्ड आयन. म्हणजे लॅन्थेनाइड हे कलरलेस आहेत आणि ॲक्टिनॉइड हे कसे आहेत, कलर्ड आयन आहेत.